सकाळी सकाळी असा मनमोहक दृश्य पाहणं हे कुणाच्याही नशिबी नाही. फक्त ते शेतकऱ्याच्याच नशिबी असू शकते आणि मातीचा स्पर्श आपल्या पायाला लागलेला जातो. परंतु आजही न सुटलेलं कोडं आहे, की माझा शेतकरी कष्टाळू आहे, माझा शेतकरी इमानदार आहे, माझा शेतकरी कुणालाही फसवणारा नाही, माझा शेतकरी हा इतरांना मदत करणारा आहे, माझा शेतकरी नीतिमत्ता असणारा. परंतु म्हणून म्हणतो की शेतकऱ्यांना फसवणाऱ्याची संख्या का जास्त आहे. शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही, परंतु त्याच्याविषयी इतरांच्या मनामध्ये का पाप आहे हेच न समजलेलं कोड आहे. त्यामुळं शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त मदत करा आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कष्ट करा. आज आज शेतकऱ्याचा एक डोळा आकाशाकडे आहे आणि एक जमिनीकडे. कारण की कधी काही निसर्ग धोका देईल याची काही शाश्वती नाही. त्याप्रमाणे निसर्ग जसा धोका देतो तसंच इतरही त्याला धोका देत आहे. त्यामुळे तो सावरत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मदत करण्यासाठी